कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी एमआयडीसी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। रत्नागिरी एमआयडीसी मधील क्वालिटी प्रिंटर्स या पुठ्ठा उत्पादन करणाऱ्या कंपनीला काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। ही आग इतकी भीषण होती की बघता बघता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि पूर्णपणे भस्मसात झाली। या दुर्घटनेत कंपनीतील लाखो रुपयांचे तयार साहित्य, कच्चा माल आणि मशिनरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलासह स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सुमारे अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे। मात्र आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा सविस्तर पंचनामा करण्याचे काम पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे।